नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। बारामतीच्या हाय प्रोफाईल लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय। त्यातच मतदानाच्या आदल्या दिवशी युगेंद्र पवार यांच्याकडे पैसे वाटप करण्याचा आरोप विरोधकांनी केला। त्यानंतर युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर शोरूम मध्ये पोलिसांच्या पथकाने सर्च ऑपरेशन केलं, परंतु तिथे काहीही आढळलं नसल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे। यात आता श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। श्रीनिवास पवार म्हणाले की आमचे बंधू अजित पवार हे भाजप सोबत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून हे अशा गोष्टी ते शिकतायत। सत्तेत असल्यामुळे काही जण असं करत असतील असं सांगत अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर त्यांनी निशाणा साधला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलिसांनी 3 दिवसात शहर आणि उपनगरातील 1513 सराईतांची झाडाझडती घेऊन त्यांना नोटिसा बजावल्यात। कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला। पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार तोफा सध्या थंडावला आहे। उद्या प्रत्यक्ष मतदान होणारे भोसरी विधानसभा मतदारसंघातील 20 ते 40 वयोगटातील मतदारांची संख्या ही 3,06,802 असून हे भोसरी मतदारसंघातील आमदार ठरविणार असल्याने हा युवा मतदार निर्णायक ठरणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात। हडपसर येथील सुहद मंडळ संचालित हडपसर कर्णबधीर विद्यालयाच्या वतीने मतदान विषयी जनजागृती करण्यात आली। चला मतदान करूया, देशाची प्रगती घडवूया, या स्वाभिमानाला विकू नका, मतदानाला चुकू नका, मतदारांनो नका झुकू, मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा यासारख्या घोषणांचे फलक यावेळी प्रदर्शित करण्यात आले होते। विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांनी पालकांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करून मतदान करावं असं आवाहन केलं। दौंड तालुक्यातील बोरीपारधे येथे ऊसतोड मजुराच्या अवघ्या 2.5 महिन्याच्या बालकाचा जीव घेणाऱ्या बिबट्याला वन विभागाकडून जेरबंद करण्यात आलाय। या नर जातीच्या बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती। नागरिकांनी 2 दिवसांपूर्वी घटनास्थळी वन अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रचंड वादावाद झाली होती। वन विभागाचे वरिष्ठ कार्यालयापासून रेस्क्यू टीमचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। ग्रामस्थांनी कुठल्याही परिस्थितीत बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा आग्रह वन अधिकाऱ्यांसमोर धरलाय। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांसह ग्रामीण पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केलाय। उद्या मतदान होणार असून शनिवारी मतमोजणी होणार आहे। या 2 दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मतदान केंद्रांबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। या बंदोबस्ताचा आढावा मागील 2 ते 3 दिवसांपासून घेतला जातोय। राज्यात 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओ कार्यालय बंद राहणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चौहान यांनी दिली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत काही मतदान केंद्रांवर बूथची संख्या ही जास्त आहे। मतदान प्रक्रिया ही उद्या पार पडणार आहे। तसंच मतदान केंद्रांवर जाताना मतदारांना अडथळा येऊ नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आलाय। हा बदल बुधवारी सकाळी म्हणजेच उद्या 6 ते सायंकाळी 7 पर्यंत असणार आहे। या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।